आपल्या चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रिक्षा घराबाहेर थांबली होती. अनघाच्या मनात अजूनही एक क्षीण आशा होती की रुग्णालयात जे काही घडलं ते सगळं रागाच्या भरात झालं असेल आणि आता सगळं दुःख पूर्वीसारखं होईल. एका हातात 4 दिवसांचं बाळ, दुसऱ्या हातात आर्याची बोटं घट्ट पकडून ती सावकाश गेटजवळ आली. पण गेट आतून बंद होतं. तिने हळूच बेल वाजवली. काही क्षणांनी सासरे बाहेर आले, पण गेट उघडलं नाही. त्यांनी निर्विकार नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कशाला आली परत? आम्ही सांगितलं होतं ना, पुन्हा मुलगी झाली तर या घरात तुझ्यासाठी जागा नाही. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा, ही माझीही मुलगी आहे, तुमची ही नात आहे, मी कुठे जाऊ? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सासू दारात आली. जिथून आलीस तिथे जा. आमच्या घराचा उंबरठा पुन्हा ओलांडू नकोस. अनघाने थरथरत्या नजरेने निलेशकडे पाहिलं. तो काही अंतरावर उभा होता. तिने शेवटची आशा म्हणून विचारलं, निलेश, मी तुझी बायको आहे. या मुली तुझ्याच आहेत. एक शब्द तरी बोल. पण त्याने शांतपणे नजर दुसरीकडे वळवली आणि एवढंच म्हणाला, आईबाबांच्या विरोधात मी जाऊ शकत नाही. तू काही दिवस माहेरी जा. त्या क्षणी अनघाला जाणवलं की तिचं लग्न, तिचं प्रेम, तिचा संसार सगळं एका क्षणात संपलं आहे. रस्त्यावर उभे असलेले शेजारी हे सगळं पाहत होते, पण कोणीच पुढे आलं नाही. 2 वर्षाची आर्या आईचा पदर धरून रडत होती, तर नवजात बाळ भुकेने विवळत होतं. सासऱ्यांनी गेट जोरात लावलं आणि दार बंद झाल्याचा आवाज अनघाच्या आयुष्यातला एका पर्वाचा शेवट ठरला. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. तिला रडावं की ओरडावं हेच समजत नव्हतं. पण अचानक तिने डोळे पुसले. तिने दोन्ही मुलींना छातीशी घट्ट धरलं आणि मागे न वळता रस्त्यावर चालायला सुरुवात केली. रिक्षाने बसस्थानक गाठलं तेव्हा तिच्या पर्समध्ये फक्त 1900 रुपयांचा आसपास पैसे उरले होते. फोनची बॅटरी संपत आली होती. पोटात अन्नाचा एक घास नव्हता. आर्या भुकेने रडत होती. अनघाने स्टॉलवरून एक छोटंसं दुधाचं पाकिट आणि 2 बिस्किटांचे पुडे घेतले. स्वतःसाठी काहीही घेतलं नाही. बेंचवर बसून तिने आधी आर्याला खाऊ घातलं, मग नवजात बाळाला दूध पाजलं. मुली शांत झोपल्या, पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. समोर बसलेल्या लोकांना ती फक्त आणखी एक प्रवासी वाटत होती. कोणालाच माहीत नव्हतं की काही मिनिटांपूर्वी एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तिने मोबाईल काढला. माहेरचा नंबर स्क्रीनवर दिसत होता. बोट कॉलच्या बटनावर गेलं, पण ती थांबली. वडिलांनी तिच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज अजून फेडलं नव्हतं. आई आजारी होती. मी परत गेली तर त्यांच्यावरचं ओझं होईल, हा विचार तिच्या मनात आला आणि तिने फोन परतच ठेवला. तेवढ्यात बाजूच्या बाकावर असलेल्या एका वृद्ध महिलेने तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. त्यांनी शांतपणे विचारलं, बाळ, काही अडचण आहे का? इतका वेळ स्वतःला सावरून ठेवणारी अनघा त्या एका प्रश्नाने पूर्णपणे कोसळली. तिने काहीही न लपवता सगळं सांगितलं. वृद्ध महिलेने तिचं बोलणं शांतपणे ऐकलं. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, आज तुला वाटत असेल की सगळं संपलं, पण लक्षात ठेव, ज्या घराने तुला आणि या मुलींना नाकारलं ना, त्या एक दिवस त्याच घरातले लोक तुझ्यासमोर मान खाली घालून उभे राहतील. पण तो दिवस रडून नाही येणार, स्वतःच्या पायावर उभं राहून आणावा लागेल. त्या शब्दांनी अनघाच्या मनात पहिल्यांदा भीतीपेक्षा जिद्द जागी झाली. तिने दोन्ही मुलींना मिठीत घेतलं, डोळे पुसले आणि मनाशी एक निर्णय घेतला, आजपासून ती कोणाच्या दयेवर जगणार नाही. ज्या लोकांनी मुलगी झाली म्हणून तिला घराबाहेर काढलं, त्याच मुलींना ती इतकं सक्षम बनवेल की एक दिवस लोक मुलगा नव्हे, मुलगी जन्माला यावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतील. सकाळ झाली तेव्हा बसस्थानकावरची गर्दी वाढायला लागली. रात्रभर बाकावर बसून काढलेल्या अनघाच्या अंगात शक्तीच उरली नव्हती. नवजात बाळाला तापासारखं वाटलं. आर्या भुकेने रडायला लागली होती आणि स्वतःच्या पोटात मागच्या 24 तासांपासून अन्नाचा एक घासही गेला नव्हता. तरी ती उठली. तिला आता एक गोष्ट स्पष्ट समजली होती, रडून कोणाचं मन बदलणारं नव्हतं. तिने जवळच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन मुलींना स्वच्छ केलं, चेहऱ्यावर पाणी मारलं आणि जवळच्या मंदिरात जाऊन शांतपणे बसली. देवाकडे काही मागितलं नाही, फक्त इतकंच म्हणाली, माझ्या मुलींचा अपराध काय आहे हे एकदा मला समजून सांग. तेवढ्यात मंदिरात रोज येणाऱ्या काही महिलांनी तिच्या हातातलं लहान बाळ आणि तिची अवस्था पाहिली. त्यांच्यापैकी एकीने विचारपूस केली. अनघाने पुन्हा सगळं सांगितलं. त्या महिलांपैकी एक समाजसेविका होती. तिने अनघाला जवळच्या महिला सहायता केंद्रात नेलं. तिथे तिला 2 दिवस राहायला जागा मिळाली.
मुलींसाठी दूध मिळालं आणि अनेक दिवसांनी पहिल्यांदा तिने पोटभर जेवण केलं. पण त्या रात्री झोपताना तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य येत होतं. घराचं बंद झालेलं गेट, नवऱ्याची खाली गेलेली नजर आणि सासऱ्यांचे शब्द. तिसऱ्या दिवशी केंद्रातील समुपदेशिकेनं तिला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याविरुद्ध आणि सासऱ्यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार करायची आहे का? अनघा बराच वेळ शांत बसली. तिच्या मनात राग होता, अपमान होता, वेदना होती, पण सूड नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, मला त्यांना तुरुंगात टाकायचं नाही. मला फक्त माझ्या मुलींना कोणासमोर हात पसरावा लागू नये इतकं सक्षम बनवायचंय. समुपदेशिकेनं तिच्याकडे पाहून हसत सांगितलं, मग सुरुवात स्वतःपासून कर. त्याच दिवशी केंद्रात शिवणकाम शिकणाऱ्या वर्गाची माहिती मिळाली. बाळाला मांडीवर घेऊन आणि आर्याला बाजूला बसवून तो रोज प्रशिक्षण घ्यायला जाऊ लागले. सुरुवातीला मशीनवर सरळ शिवणही लागत नव्हती. हाताला सुया टोचायच्या, डोळ्यांतून पाणी यायचं, पण ती थांबली नाही. 3 महिन्यांत तिने ब्लाऊज, फॉल, पिको, शाळेचे युनिफॉर्म शिवायला शिकली. केंद्रानेच तिला एका छोट्या गारमेंट युनिटमध्ये काम मिळवून दिलं. दिवसाला मिळणारे 400-500 रुपये तिच्यासाठी लाख मोलाचे होते. पहिला पगार हातात आला तेव्हा तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. आर्यासाठी नवीन फ्रॉक, नवजात मुलीसाठी छोटंसं ब्लँकेट आणि स्वतःसाठी उरलेल्या एक ज्यांनी मला बाहेर काढलं त्यांना माझं रडणं नाही, माझं उभं राहणं दिसलं पाहिजे. पण नियती अजून शांत बसली नव्हती. एका दुपारी ती कामावर असताना तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून आवाज आला, तुम्ही अनघा बोलताय ना? मी तुमच्या गावातून बोलतीये. तुझे सासरे अचानक खूप आजारी पडलेत. घरात मोठा वाद झालाय आणि तुमचा नवरा तुम्हाला शोधतोय. अनघाच्या हातातून मोबाईल जवळपास निसटलाच. अनेक महिन्यांनी तिने नवरा हा शब्द ऐकला होता. पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त शांतता होती. तिने खोल श्वास घेतला आणि मनात म्हटलं, ज्या दिवशी मला आणि माझ्या मुलींना रस्त्यावर सोडलं होतं त्या दिवशी त्यांना माझी आठवण आली नव्हती. मग आज अचानक काय बदललं? त्या प्रश्नाचं उत्तर तिच्या आयुष्याला आणखी मोठं वळण देणार होतं. अनघाचा नवरा अनघाला शोधू शकेन का? हे बघण्यासाठी भाग 3 नक्की बघा.